मला एक सांगा, उरमोडी धरणातली पाणी उरमोडी तलावात आहे, बरोबर आहे. जर ते सामान्य शेतकरी, गरीब शेतकरी जर त्याचे पैसे भरत असतील तर त्या लोकांना शासनाने पाणी सोडलं पाहिजे. शासनाचे अधिकारी जर सांगत असतील की बाबा आमदारांची शिफारस आणा, याचा अर्थ काय, तात्पर्य आमदार जयकुमार गोरे टाकतात. आता नितीन गडकरींची सुद्धा सभा घेतली, जानकर साहेबांची पण सभा घेतली, मोदींची सभा घेतली, तरी जनतेवर तुतारीचा आवाज आहे. काय आताच मग तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या की महागाईचा विषय असेल, तरुणांना रोजगाराचा विषय असेल किंवा संविधान बदलायचा विषय, अनेक मुद्दे एवढे मुद्दे आहेत की कसल्याही परिस्थितीत असं कमळ फुलत नाही. तर जी सभा तुम्ही गोंधवल्यात घेतली, नरवणे, काळेवाडी, लोटवणे या भागात कॅनल आलाय, तरी या भागातले जनता तुमच्या सोबत. मागाशी सांगितल्याप्रमाणे की पाटकरी यांनी प्रश्न विचारला की पाटकरी कोण. जर लोक पैसे भरत असतील, लाईट बिल भरत असतील तर त्यांना पाणी सोडायचं म्हणलं तर ते आमदारांना विचारावं लागतं. हे सगळ्यात मोठी आपल्या मानकथा दुष्काळ भागातील स्वतंत्र. त्यांच्यावर जल नायकांवर टीका करताय की टँकर शासनाचे सुद्धा असं धरून चाला की ते जल नायकच आहे. मिशोवाला आणि गाडीवाला दोघं बी जल नायक असं धरून चाला. पण मला एक सांगायचं की 105 गावापैकी 71 गावामध्ये टँकर का लागतो. खटाव तालुक्यामध्ये 74 गावापैकी 46 गावात टँकर का लागतो, याचं उत्तर आमदारांनी. तुतारीचा प्रचारासाठी भिजवडी किंवा गावोगावी सभा घेताय, त्याला प्रतिसाद मोठा मिळतो, काय सांगतो? प्रतिसाद अतिशय चांगला आहे आणि तुतारी शरद पवार साहेबांची 83 वर्षाच्या 84 वर्षाच्या तरुण योद्ध्याची तुतारी आणि लोकांना आता हुकुमशाही पद्धत बंद करायचे, भाजपची ही दादागिरी बंद करून टाकायचे. महागाई वाढलेली आणि शेतकरी अतिशय नेटाफुटीला आलेला आहे. त्यामुळे लोकांनी निर्णय घेतला, लोकांनीच हे इलेक्शन ताब्यात घेतलं. तुतारी निवडून येणार, परंतु भाजपचे काही कार्यकर्ते आम्ही त्यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणतात की रणजित 1.5 लाखाच्या फरकाने निवडून येतील. काय सांगतो? धोरण मैदान लांब नाही, आपल्याला 7 तारखेला कळेल. 7 तारखेला लोकांचा जो उत्स्फूर्तपणा दिसेल तो तुतारीचा आहे का कमळाचा आहे हे तुम्हाला दिसेल. दुसऱ्या बाजूला प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजित देशमुख एका स्टेजवर दिसतात, मात्र तुम्ही स्वतंत्र यंत्रणा लावली असते. तो आम्ही सगळे घटक पक्षाचे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, प्रत्येकाची राजकारणातली पद्धत वेगळी आहे, प्रचार करायची पद्धत वेगळी आहे. मी हमेशा पाठिंमागच्या वेळेस 2019ला पण मी प्रचार यंत्रणा माझी सेपरेट लावली होती. काय होतं की वरती स्टेजवर बसल्यावर खुर्चीवरून वाद होत असतो, ते मला त्याच्यात दिसायचं नाही आणि मी माझ्या मनाप्रमाणे कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या तर मी माझी सेपरेट यंत्रणा प्रचार. महाडमधून कमीत कमी 15 ते 20 मताधिक्य 100% मिळू शकतो.